कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निशी, चहा बनवतेस का? हो, त्या दिवशी खूप छान चहा बनवला होतास तू। मलाही आवडला आणि नीरजला सुद्धा आवडला। एक विचारू? विचार की। त्या दिवशी तो चहा तुम्ही बनवलेला असं का सांगितलं तुम्ही नीरज सरांना? कारण तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला आणि आता तूच त्याला माझ्या जवळ आणशील। अगं चहा चहा। अगं कपडा घे, गॅस स्टोव खराब झाला, साफ करते। तू बघत काय बसलीस? साफ कर ना आधी। थँक गॉड जास्त खराब नाही झाला माझा गॅस स्टोव। झालं का पुसून? बरं मला एक सांग, तुझी आणि नीरजची ओळख बॅडमिंटन मुळे झाली ना? हो। मग तू त्याच्याबरोबर ट्रेनिंगला का नाही गेलीस? नाही म्हणजे तो डिस्ट्रिक्ट लेवलच्या मुलांना ट्रेन करतोय आणि तू तर नॅशनल कॅम्प गाजवून आलीस, मग तू का नाही गेलीस? मला आता इथे थांबून तुमचं मन जिंकणं जास्त महत्वाचं वाटतं आणि तुमच्यासाठी। ओह, माझ्यासाठी? या घरासाठी तू सॅक्रिफाईस करणार आहेस? असं काही करू नकोस निशी, नाही तर माझा नीरज काय म्हणे, माझ्या होणाऱ्या बायकोचं बॅडमिंटन बंद केलंस। नाही नाही, मी समजावलंय त्यांना, मी सांगितलंय, ते नाही असं बोलणार। बर, म्हणजे तू माझं मन जिंकणार आहेस? मग माझी अशी इच्छा आहे की तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू बॅडमिंटन ट्रेनिंगला जायचं आणि जिंकून यायचं। असं पटकन रेडी हो आणि तुझं स्पोर्ट्सवेअर पण घाल, ओके? मी स्पोर्ट्सवेअर इकडे नाही घालू शकत। का? ओ दादा खुद, आय एम राईट? तुझ्या दादाची संस्कृती, परंपरा आणि येते का या खेळासाठी? नो 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 नो, खेळासाठी नाही, या कपड्यांसाठी, बरोबर? म्हणून आपली स्वप्न अपुरी ठेवायची का आपण? सो डोंट वरी, मी एक काम करते, तू रेडी हो, मी तुला कारमधून घेऊन जाते आणि कारमधूनच घेऊन येते, ठीक आहे? चहा घे आणि पटकन रेडी हो। कप आज गावभर तुला तुझ्या बॅडमिंटनच्या कपड्यात फिरवलं आणि स्वतः रघुनाथ खोतांनी ते पाहिलं की मज्जा येईल। ओवी, काही नाश्ता करायचा आहे का? नाही नाही, तेच सांगायला तुला कॉल केला होता। गेस व्हॉट, आज मी ना सगळ्यांसाठी कांदे पोहे आणि चहा बनवला। अरे वा, सगळ्यांना आवडला अँड आय थिंक तुझ्या बाबांनाही आवडला। काय सांगतेस? हो, श्रीनिवासने शिकवलं सगळं। चांगलंय, पण बघ ना, आता तू एवढं सगळं केलंय आणि मी इतकी कामात व्यस्त झालीये की मला तिथे येताही येत नाहीये समोर असून। निशी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आय विल हँडल एव्हरीथिंग हिअर। तू सांग, व्हॉट यू डुईंग? निशी? ओवी, नीरज सरांच्या आई मला बॅडमिंटन प्रॅक्टिससाठी कॉलेजला घेऊन चालल्यात। दादांना दिसू नये म्हणून गाडीतून चाललोय आम्ही। वाव निशी, दॅट्स ग्रेट। तुझी होणारी सासू तुला इतका सपोर्ट करते, आय एम शुअर तुझे बाबाही तुझं स्वप्न एक दिवस नक्की एक्सेप्ट करतील। थँक्यू। बरं चल, ठेवते मी फोन। येस, बाय बाय। रेडी झालीस? हो। गॉड ब्लेस यू। तुला माहितीये माणूस केव्हा सुंदर दिसतो? जेव्हा तो त्याची स्वप्न जिद्दीने पूर्ण करतो तेव्हा। खूप छान दिसतेस हा।
निघूया. हो. गोपाळ, गोपाळ, हा मॅडम. गाडी कुठे आहे? काय सांगितलं होतं तुला? गाडी पंक्चर झाली मॅडम. मी गॅरेज मध्ये घेऊन गेलो होतो आणि तिथेच ठेवून आलो. अरे देवा, आता काय करायचं? आता बघत काय बसलायस तू? जा आणि गाडी घेऊन ये पटकन. हो मॅडम. हे काम धड करता येत नाही. निशी, डोंट वरी बेटा, मी आहे ना, तुला कोणी बघणार नाही. आता पटकन गाडी येईल, मग गाडीत बसू आणि पटकन जाऊ. कोणी बघणार सुद्धा. अरे बापरे, आता ह्या काय? निशी, निशी, तू या कपड्यात? तू हात चल बघू. मी समजवते त्याका. अरे रे रे, काय बघूचा लागता या? आता लोकांना काय माहिती नाही काय दादा खोतांच्या घरात कसले संस्कार उचत ते? आपली माती, आपले संस्कार, आपली परंपरा. ही बघा ही परंपरा. पोराचो हात पकडून भर मांडवातून पळून जाता आणि यांचे संस्कार या गावात या कपड्यात प्रदर्शन मांडतात. तोंड सांभाळून बोल. बरा, आताची घडी तोंडावर बोट. पण मी काय म्हणतोय बंधू, माझा तोंड बंद केलंस म्हणजे गावातल्यांचे डोळे बंद करणार असस काय? नाही, सगळी जण बघतात तुझ्या घरातले संस्कार. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. होय तर दादा माफ करा, पण ह्या काय तर शोभूक नाही तुमच्या लेखिका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.